सेना राम राम भाइयों। आज वीडियो में अपन बोलेवाचा 4 मुद्दा पर से पहले अपन जर देखिया तो घरकुल योजना विषय बोलेवाचा और नंतर एक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना लाभ हेरोज काही देखील वाचा और नंतर जर बोलिया तो जात प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्र कारण का जात प्रमाणपत्र काही जिल्हा हे खूप आवश्यकचं आणि निकडीकोणीचं कारण पुरावा खूप महत्वाचं हे खूप काही वेगळं टॉपिक बनवाळोच आपण जे मग तुम्ही माहिती देवाळोच और नंतर आपण चौथा रोजगार आणि व्यवसाय हे आपण तांडेमळ रोजगार आणि नंबर 5 बंजारा समाज महिला साहू म्हणजेच तांडेमाई बचत गटचं काही सहभागीच वेर आणि बचत गटावर कार्य कायचं आणि नंबर 6 शेतकरी बांधवे सार्वजनिक आपण पीक विमा योजनाबद्दल किसान योजनाबद्दल कृषी अनुदान सिंचन पशुपालन असे अनेक योजना पर आपण बोलेवाळाचा म्हणजे 6 विषय तो आजर ये 6 विषय पर आपण व्हिडिओ बनावाळो सेरे पहिले आपण जर बोलिया सेरे पहिले अरविंद चौहान बंजारा सन ऑफ महाराष्ट्र ये चॅनल तुम जर नवीन वेळो तो नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करो सबस्क्राईब करो आणि शेअर करो कारण का जेणेकरून तमेन जो माहिती મળે इतर माहिती મળી જાય એ સૌ अनेक दिनों बाद में ये वीडियो में बनावो છું कारण का मार प्रत्येक तांडेर छेक गोरमाटी छेक जागृत व्हायचे आणि वंदून छेक योजनारो लाभ મળે तो है सुरू करा आपण घरकुल योजना हा प्रत्येक वेळेस काय होत अनेक लोकांची 40 वर्षे ती 50 वर्षे ती 30 वर्षे ती 20 वर्षे ती घरकुल योजनारो लाभ मिळेल तो हे सर्व आपण काही कमळागच कारण का जे वेळेस आपण घरकुल योजना लाभ लाचा आणि घरकुल योजना माहिती का आपण छेक लाभ मिळीचे तो आपण काही कमळागच किंवा आपण परिवार एक झोपडपट्टी मिळाचा आणि आपण छेक जे वेळेस सरकारी मदत लाचा आपण घर टॅक्स पाणी टॅक्स हर आपण भराचा परंतु आपण ग्रामसभांबी जायचे आणि आपण छेक नाम ग्रामपंचायत नोंदणी करायची आहे आणि सरकारी वळती आपण बेगर छेक बांधन મળचं आपण महाराष्ट्र आपण जर देखिया तो 1 ते 1.5 लाखचं तेलंगणा में देखिया तो 5 लाखचं इतर राज्यामध्ये प्रत्येक राज्य वेगवेगळे छेक घरकुले सर्व छेक पिसा મળचं तो और सर्व आपण अपने राज्य जर देखिया महाराष्ट्र में तो 1.5 लाख अभी 1.5 लाख में तो वीडियो बनाईछु मैं कि तुम्हारा जोता लेवल आवगो छत लेवल आवगो टीन लेवल आवगो आणि शौचालय एकत्र पिसा મળે पण मार पहिले वीडियो बनावचं परंतु आजर वीडियो में आपण बोलेवाळाचा कि यदि तुम छेक घरकुल योजना लाभ नजर लेते वेणो तो नक्की तुम ले सको छो कारण ग्रामपंचायत मिळून नगर पंचायत मिळून महानगरपालिका मिळून तिन्ही चारी माहिती केमही जरी मिळो तो तुम्ही नेरचेक लाभ लेतो आहोत तो आम्ही लाभ को ले ये प्रक्रिया में तुम्ही जरसे के समजावचो ये नंबर 1 की आपण छेक घरकुल योजना बंजारा समाज सर्व छेक स्पेशल छेक योजना चालू करे माहिती यशवंतराव वसाहत घरकुल योजना तो ये योजना अंतर्गत आपण छेक ग्रामपंचायत मार्फत या आपण नगर पंचायत मिळून वेगळे आपण येरमाई वेणो तो आपण येर लाभ लेतो आहोत तो सेरी पहिले आपण काय करायचं की आपण ग्रामपंचायत माहिती का आपण छेक नाम नोंदणी जे वेळेस तुम्हाला घर टॅक्स फाडगो वदन छेक तुम्हाला घरकुल येर छेक नाम नोंदणी वेगळी आणि टप्पा टप्पा छेक योजना राबवायचं परंतु तुम्ही छेक ग्रामपंचायत ग्रामसभा में जान छेक तुम्हारो नाम नोंदणी करायचं तुम्ही फाइल बनायचं फाइल बनाया बाद तुम्हारा आधार कार्ड वेगो तुम्हारा छेक आधार कार्ड वेगो पासबुक वेगो तुम्हारा घर टॅक्स वेगो नमुना वेगो और नंतर छेक तुम्हारा जात प्रमाणपत्र ही खूप आवश्यकचं हे सुद्धा तुम्ही जोडायचं और नंतर ग्रामपंचायत ठराव जोडायचं आणि तो एक फाइल बनन छेक ओ यशवंतराव वसाहत योजना ही छेक एक फॉर्म મળचं वो भरण छेक ग्रामपंचायत सही शिकाले तुम्ही बीडीओ ऑफिशन द्यायचं आणि बीडीओ कंती घरकुल विभागे जावचं आणि घरकुल विभागे माहिती फक्त तुम्ही छेक वो अंग जावचं ऑनलाईन वेळ आणि तुम्ही पिसा મળचं तो मित्रों आता तो तुम्ही समजगो वेणू की प्रत्येक वेळेस छेक वेगवेगळ्या योजना माहिती तुझं अब नंबर देव जर देखील आपण विद्यार्थी शिष्यवृत्ती बद्दल अब विद्यार्थी शिष्यवृत्ती सर्व काय आपण तांडेम शिकाळ चिचा पर छेक छोरा वंदन छोरे वंदन छेक हे योजना खूप काही जरूरत रच जेणेकरून छेक आपण छेक ही म्हणणं आवश्यकचं तो हे सर्व आपण कॉलेज में शाळा में कती जर शिकले हो तो शिष्यवृत्ती सर्व छेक ऑनलाइन वर्ष में एक वेळेस छेक फॉर्म निकलत तुम्हारा एज्युकेशन म्हणजे शिक्षणानुसार तो तुम्ही छेक एका तुम शाळा में शिक रहे हो आईटीआई कर रहे हो व्यवसाय शिक्षण ले रहे हो या और नंतर छेक तुम संबंधित वेगळं शिक्षण ले रहे हो तो तुम्ही प्रत्येक शाळा में कॉलेज में तुम्ही छेक शिष्यवृत्ती योजना મળचं आणि ही छेक तुम्ही छेक प्रत्येक छोरानं छोरीने लेरो अधिकारचं आणि हे फॉर्म कना निकळचं हे तुम्ही ध्यान रखायचं नंबर 3 अभावचं जात प्रमाणपत्र कारण का जात प्रमाणपत्र का आवश्यकचं कसे सर्व आवश्यकचं कारण जात प्रमाणपत्र म्हणजे तुम कोणशे समाजाचो कोणशे जातीचो कोणशे कॅटेगरीचो हे माहिती होतं एरसावर तुम्ही छेक जात प्रमाणपत्र काढणं खूप आवश्यकचं तो एरसावर छेक म्हणून आपण प्रत्येक केरचं अनेक जिल्हा माहिती छेक जात प्रमाणपत्र काढी सर्व 61 पुरावा लागतं आणि अनेक जिल्हा माहिती कारण का अब जर देखिया तो जे चंद्रपूर जिल्हा माही आता प्रॉब्लेम चालूच जात प्रमाणपत्र सर्व कारण हानू चालूच की होची स्थानिक लेवलवर मागण्याचे परंतु चंद्रपूर जिल्हा ही जे वेगळं व्हायचं 1959
ते 60 या 58 59 60 कारण ही पूर्वीची एक नांदेड जिल्ह्यातील जोडून येतो. नांदेड जिल्ह्यातील जे वेळेस जोडून येतो ही चंद्रपूर जिल्हा तो ओर नंतरचे एक जत्राबी बंजारा समाजचं येशे नांदेड जिल्हा या इतर आपण परभणी बीड जालना एवढी ती एक मराठवाडाती एवढीच एक चंद्रपूर जिल्हाમાં यायचं परंतु वो वेळेस शेख जे बी 58 59 आणि 60 61 पुरावा मांगरेस तो ये पुरावा शेख चंद्रपूर जिल्हाમાં बंजारा समाजकन छेने तो ये सब बंजारा समाजन चंद्रपूर जिल्हाમાં ये निकडी कोणी परंतु ये दी वर्षे ती अट लागू हिचं आणि ये पहिलेचे एक पूर्वीचे एक महाराष्ट्र माईल कतेरी पुरावा जोडो करून शासनेरो GRचं आणि शासनकचं तो पण आतेर स्थानिक आमदार लोक पर ध्यान द्यायचे आहे किंवा महाराष्ट्रीय जना बंजारा समाज असतो महाराष्ट्रीय माहीरचे एक एक्सटेड पुरावा जरी जोडो तो याची लागू वेळींच्या ये परचे कोई आवाज वटारे कोणीच फक्त राजकारणी लोक काही करत की आपण पोळीशी जाडी पुरत आपण वेळेपरचे एक लोकांना आश्वासन देत परंतु इवन चिजापूर भविष्य वाचचं चिजापूर एज्युकेशनर वाचचं चिजापूर देशेर रक्षणेर वाचचं तो एरसारूचे जात प्रमाणपत्र बंजारा समाजाचा निकळून एरसारूचे प्रत्येक बंजारा समाज अंगाईचे आणि चंद्रपूर जिल्हा ही काही पाकिस्तानी अंशनी ही महाराष्ट्रीयंचं ही काही तेलंगणा अंशनी ही महाराष्ट्रीयंचं एरसारूचे चंद्रपूर जिल्हा सर्व एक उठाव एक आंदोलन हे पर वेळीचे आहे अब और नंतर आपण जर देखिया तो एक सर्व काही काही जोड्याचं जात प्रमाणपत्र सर तुम्ही उत्पन्न दाखला तुम्ही रहिवासी प्रमाणपत्र तुम्ही राशन कार्ड पासबुक शाळा टीसी ये तो तुम्हाला चंद्रपूर जिल्हा बस तुम्ही पुरावा एकसठ होतील का मागच कारण तुम्हाला तिसरी पिढी जण आपण आता जारीचं तो आतिरो आमदार आणि खासदारचे एक विशेष पेपरचे एक लक्ष द्यायचे आहे फक्त राजकारण नरमीचे और नंतर आपण जर देखिया नंबर 4 रोजगार आणि व्यवसाय अब रोजगार आणि व्यवसायाबद्दल जर आपण जर बोलूया तर समाजाचे एक युवक म्हणून रोजगार मरोज काही रोजगार उपलब्ध विरोज काही अभी रोजगारी पर भी मतलब तो फुल लोन ले शासनाने वीडियो में दिनोच परंतु आजर विषय आपण जे लिहिलेचा की सरकारी कर्ज योजना तुमचे उद्योग भवनातील ले सको छो वसंतराव नाईक महामंडळी कंती भी तुम ले सको छो असे सरकारी माहिती अनेक योजना जे बंजारा समाज विजयंती सारूची अनेक योजना तुम्ही 5 लाख लोक तुम्ही योजना लाभ ले सको छो आणि कौशल्य शिक्षण कौशल्य योजना प्रशिक्षण ही लेंची तुमची एक स्वय रोजगारी एक संधि तुम्हें उपलब्ध वेन सरकार करण दे सको छो तुम्हें फायदो ले सको छो 5 लाख 25 लाख लोक ते 50 लाख लोक तुम्ही स्वतः व्यवसाय कर सको छो तो शिकवण कामचं दूध डेअरीचं पशुपालनचं छोटे मोठे व्यवसायाचं ऑनलाईन सेंटरचं कृषी व्यवसायाचं असे अनेक व्यवसाय तुमची उपलब्धी तुमची ले सको छो आणि अंग पा सको छो मित्रों अब जर आपण जर बोलूया तो बंजारा समाज महिला सारू अब विशेष करून महिला सारू जर आपण जर योजना देखिया तो प्रत्येक तांडेमध्ये महिला बचत गट खूप आवश्यक कारण का आडी अडचणीर काळेमाई ही महिला बचत गटचे खूप काही आपण फायदेशीर ठरायचं समजो एक गावी 11-12 महिलाचा आणि तर येर मार्फत तुमचे अनेक उद्योग तुम तयार कर सको छो पिशवी बनायरो मेणबत्ती बनायरो और नंतर आपण जे कापूस ओरचे तुमचे वाती बनायरो और नंतर तुम अगरबत्ती बनायरो और नंतर मसाला बनायरो पापड बनायरो असे अनेक तुमचे बचत गटे मार्फत तुम योजना लाभ ले कर सको छो और नंतर जर आपण जर देखिया तो शेतकरी बांधव कारण तुम्हाला सर्व महत्वेर योजनाचं जे बंजारा समाजातील जे शेतकरी सर्व विशेष करून शेतकरी बांधूंचे पीक योजनाचं और नंतर किसान योजनाचं कृषी योजनाचं PM किसान योजनाचं सिंचन पशुधन पशुपालन किंवा कृषी विभागाचे अनेक योजना तुमचे नेहमी तुमचे लाभ ले सको छो काटेरी तारचं पंपचं विद्युत पंपचं और नंतर सौर ऊर्जा पंपचं अशा अनेक योजना तुमचे लाभ ले सको छो और नंतर महत्त्वाची सूचना आणि अपडेट पण आपली प्रत्येक द्यायचं भाई आणि बंधू हो कारण का योजना सरकारी योजनाचे तुमचे प्रत्येक वेळेचे पूर्ण तयारी तिचे लाभ लो का लाभ छोडो मत आणि और नंतर माहिती ही आपण जर फायदेशीर जर माहिती जर आवडी हो आणि माहिती जर मळी मिळून तर नक्कीच मारी चॅनल तुम्ही लाईक करो सबस्क्राईब करो आणि शेअर करो जय